नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर निश्चितच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे। हे कांदा जी कलर आहे, कलर शायनिंग चकाकी येणं खूप गरजेचं आहे। तर आपल्याला कशा पद्धतीमध्ये कलर असेल, वजन असेल वाढलं पाहिजे, त्यासाठी निश्चितच महत्त्वाची जी फवारणी आहे ही आपल्याला घ्यायची आहे। म्हणजे फवारणी करत असताना कोणकोणते न्यूट्रिशन घेणं गरजेचं आहे, कोणकोणते पीजीआर ग्रोथ प्रमोटर असेल ते घेणं गरजेचं आहे की जेणेकरून साईज चांगल्या पद्धतीने राहील। तर निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। निश्चितच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। निश्चित मित्रांनो, आपण कांदा उत्पादक शेतकरी आहात। त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यामध्ये हा निश्चितच तुम्ही या ठिकाणी बघू शकता, याला कलर शायनिंग चकाकी चांगल्या पद्धतीमध्ये आलेली आहे। ते कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे। निश्चितच या ठिकाणी फवारणी करत असताना 1-2.5 महिन्याच्या अवस्थेमध्ये कॅल्शियम बोरॉन जाणं गरजेचं आहे। पण बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न हेच आले की कॅल्शियम बोरॉन वापरायचं कसं किंवा कोणतं घ्यायचं, बरेचसे फॉर्म्युलेशन आहे। तर प्रत्येकाला एक सांगू इच्छितो की याच्यामध्ये निश्चितच ऑक्साईड स्वरूपामधील जे कॅल्शियम असेल, ग्लुकोरोनेट स्वरूपातील या ठिकाणी आदामाचं कॅल्मॅक्स असेल किंवा आदस्काचं कॅल्मॅक्स आहे किंवा आदस्काचं ब्रिक्स आहे, जे ऑक्साईड फॉर्म्युलेशन आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे। त्याचे रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये आहे। त्याचबरोबर कांद्याचे पात आणि वजनसुद्धा वाढलं पाहिजे, पातीतला रस खाली उतरला पाहिजे, म्हणून या ठिकाणी 0.050 1 किलो म्हणजे 10 पंपासाठी म्हणजे 5 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला महत्त्वाची जी फवारणी आहे ही आपल्याला करून घ्यायची। ही चांगल्या पद्धतीने काम करणार आहे, याची त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होणार आहे। आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस खालून तुम्ही पाटपाणी देत असाल तर पाटपाण्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सल्फरचं ॲप्लिकेशन वापरायचं आहे। सल्फर जे 80% असेल किंवा 90% आहे ते आपल्याला सल्फर वापरायचं, रिझल्ट आपल्याला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळते। निश्चितच ती फवारणी आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहे। तर शेतकरी बांधवांना एक चांगल्या पद्धतीमध्ये कलर येण्यासाठी वजन सुद्धा वाढणार आहे आणि टिकवून क्षमता सुद्धा चांगली राहणार आहे। निश्चितच याची फवारणी सर्व शेतकरी बांधवांनी करून घ्या, त्याचा फायदा निश्चितच आपल्या सर्व शेतकरी बांधवांना होईल। निश्चितच मित्रांनो, ही म्हणजे तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा आहे। निश्चितच आवडली असेल, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।